नवले ब्रिजवरील भीषण दुर्घटनेला आज 8 दिवस पूर्ण झालेत, मात्र येथील परिस्थिती जैसे थेच असल्याचं चित्र दिसतंय। आमचे प्रतिनिधी दिनेश वढणे यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला असता रस्त्यावरील धोके अद्याप तसेच असून या ठिकाणी प्रत्यक्षात सुधारणा दिसत नसल्याचं स्पष्ट दिसून आलं। सततच्या अपघातानंतरही स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। प्रशासनाकडून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली। आज आपण आहोत नवले ब्रिजवर आणि या ठिकाणी गेल्या 8 दिवसापूर्वी म्हणजेच गुरुवारी या ठिकाणी एक भीषण अपघात झाला होता। यामध्ये 8 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आणि 20 पेक्षाही अधिक नागरिक या ठिकाणी गंभीर जखमी झाले होते। यानंतर अनेक खासदार अनेक मंत्री या ठिकाणी या घटनास्थळाची पाहणी केली। यानंतर अनेक आश्वासनं सुद्धा दिली। यानंतर या आश्वासनाचा फक्त पाऊसच होत राहिला, पण 8 दिवसानंतरही कोणत्याही प्रकारच्या आश्वासनाची अंमलबजावणी या ठिकाणी झाली नाही। या ठिकाणी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर यांनी हे सुद्धा या ठिकाणी आले आणि यांनी पोलीस आयुक्त तसेच नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसोबत मीटिंग केली होती आणि या ठिकाणी आढावा घेतला होता आणि काही निर्णय घेण्यात आले होते। यात पाहायला गेलं तर या ठिकाणी जे स्पीड गन कॅमेरा आहेत हे 3 होते, याची संख्या 6 करण्यात येणार आहे। तसेच या ठिकाणी जे वाहतुकांचे नियम मोडणार आहे यावर मोठ्या प्रमाणात कारवाई आणि दंडात्मक कारवाई केली जाणार आहे अशी माहिती दिली होती। पण पाहायला गेलं तर या ठिकाणी अशा कोणत्याही प्रकारचं चित्र दिसत नाहीये। आपण पाहायला गेलं तर ज्या वाहनांचा ऍक्सिडेंट झालं किंवा जी वाहनं जळाली होती आपण पाहतात या ठिकाणी ती वाहनं अजूनही त्याच ठिकाणी तसेच रोडवर अडथळा करून आहेत आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर याच वाहनांमुळे पुन्हा एकदा अपघात घडण्याची खूप दाट शक्यता आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर पुणेकरांचा जीव हा खूप स्वस्त झाला आहे असंही आपल्याला म्हणावं लागेल। एकंदरीत या सर्व घटनेनंतर अजूनही जे प्रशासन आहे याला जाग आली नाहीये आणि आता आपण सध्या पाहत आहोत हाच तो ट्रक आहे। या ट्रकला भीषण आग लागली होती, हाही आता रस्त्याच्या कडेला आहे। पण एकंदरीत आपण तो मागे एक ट्रक पाहत आहोत आपण त्या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी तो पाहिला तर अक्षरशः त्याच ठिकाणी ऍक्सिडेंटच्या स्पॉटला आपल्याला तो ट्रक दिसत आहे। त्यामुळे एखादा पुन्हा एकदा मोठा अपघात होण्याची या ठिकाणी खूप मोठी शक्यता आहे आणि एखादा जीव पुन्हा गेल्यानंतर पुन्हा प्रशासन जागवणार का, हा एक महत्त्वाचा विषय आहे। वारंवार या ठिकाणी नागरिकांकडून सांगितलं जातं की फक्त अपघात झाला तरच प्रशासन जागा होतं, 8 दिवस फक्त हालचाल होती, यानंतर कोणतीही यापुढे कारवाई होत नाही। आता नेमकं पाहायला गेलं तर आता प्रशासन कशा प्रकारे पुढे पाऊल उचलतं हे आता आपल्याला पाहावं लागेल। आताच थोड्या वेळापूर्वीच उदय सामंत आलते आणि यांनी या ठिकाणी पाहणी केली, यांनी आश्वासनं दिली आहेत आणि त्यांनी सांगितले आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येणार आहेत आणि या ठिकाणचे सर्व जागेची पाहणी करणार आहेत आणि या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करणार आहेत। आता एकंदरीत पाहायला गेलं तर हा सर्व जो पाहणी दौरा आहे हा फक्त पाहण्यापुरताच राहतो का हे आता आपल्याला पाहावं लागेल। न्यूज अनकटसाठी मी दिनेश वढणे, धन्यवाद।